नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, पुण्यवान श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात आपण सर्वजण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत श्रद्धेने बेलपत्र अर्पण करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की श्री गजानन विजय ग्रंथात श्रावणातील याच बेलपत्राशी जोडलेली एक अत्यंत अलौकिक आणि अंगावर काटा आणणारी कथा येते. जानकीराम भटांच्या पश्चातापाची कथा. गजानन महाराजांच्या अगाध सामर्थ्यावर आणि अवतारी रूपावर शंका घेणाऱ्या कर्मठ जानकीराम भटांना श्रावणात अर्पण केलेल्या एका साध्या बेलपत्राने कसा आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला. जेव्हा जानकीराम भटांचा अहंकार गळून पडला आणि ते अश्रू ढाळत महाराजांच्या चरणी कोसळले, तेव्हा साक्षात परब्रह्म गजानन महाराजांनी त्यांना कोणता महामंत्र दिला होता आणि श्रावण महिन्यात गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलेले एक बेलपत्र तुमच्या घरातील वर्षानुवर्षाचं आजारपण, दारिद्र्य आणि अहंकार कसा मुळासकट भस्मसात करू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत श्रावणातील बेलपत्राचे दिव्य रहस्य आणि जानकीराम भटांच्या पश्चातापाची ही भावुक कथा. जर तुम्ही गजानन महाराजांवर मनापासून श्रद्धा ठेवता आणि या श्रावणात शिव गजाननाचा आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता, तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कारण आजची ही कथा तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि मनात भक्तीचा प्रकाश आणल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, शेगावच्या भूमीत जेव्हा गजानन महाराज अवतरले, तेव्हा संपूर्ण वराड प्रांतात त्यांच्या चमत्काराची आणि भक्तीची लाट पसरली. पण प्रत्येक युगात जसे संतांची परीक्षा घेणारे लोक असतात, तसे शेगावात जानकीराम भट नावाचे एक कर्मठ आणि अभिमानी शास्त्री राहतात. जानकीराम भटांना आपल्या संस्कृत ज्ञानाचा, कर्मकांडाचा आणि पूजेचा खूप मोठा अहंकार होता. ते नेहमी म्हणायचे, हा दिगंबर पुरुष कसला देव, जे वेद वाचतच नाहीत, नियम पाळत नाहीत, त्यांना लोक देव का मानतात. श्रावण महिना सुरू झाला होता. जानकीराम रोज सकाळी महादेवाला जलाभिषेक करायचे, हजारो बेलपत्र अर्पण करायचे. पण त्यांच्या पूजेत भक्ती आणि नम्रता नव्हती, तर फक्त अहंकार होता. गजानन महाराजांना जानकीराम भटांचा हा अहंकार दूर करायचा होता आणि त्यांना खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवायचा होता. श्रावणातील एका सोमवारी जानकीराम भट अतिशय भाविकांच्या गर्दीत महादेवाच्या मंदिरात गेले. त्यांनी खूप मोठ्या अभिमानाने शिवलिंगावर सुंदर त्रिदल बेलपत्र वाहिले आणि स्वतःच्या पूजेचे कौतुक करत मंदिराबाहेर आले. मंदिराच्या बाहेर एका वडाच्या वृक्षाखाली साक्षात गजानन महाराज शांत ध्यानात बसले होते. जानकीराम भट जेव्हा महाराजांच्या जवळून जाऊ लागले, तेव्हा महाराजांनी मंद हसून जानकीराम भटांकडे पाहिले आणि हाक मारली, ए भटा, महादेवाला वाहिलेले बेलपत्र इथे कुठे विसरून आलास. जानकीराम भट रागाने म्हणाले, मी महादेवाला बेलपत्र वाहिले आहे, तुझ्यासारख्या अवधूताला नाही. पण गजानन महाराजांनी जेव्हा आपले उघडे तळहात पुढे केले, तेव्हा साक्षात चमत्कार घडला. जानकीराम भटांनी काही वेळापूर्वीच शिवपिंडावर वाहिलेले तेच ओले ताजे बेलपत्र साक्षात गजानन महाराजांच्या हातावर चमकत होते. ते दृश्य पाहून जानकीराम भटांचे पाय थरथर कापू लागले. डोळ्यांवर विश्वासाचा पडदा बाजूला झाला. जानकीराम भटांना क्षणात उमगले की ज्या अवधूताला ते सामान्य माणूस समजत होते, ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात
कैलासपती नीलकंठ महादेव आहेत. त्यांचा सर्व विद्यांचा, कर्मकांडांचा आणि जातीचा अहंकार क्षणात भस्मसात झाला. जानकीराम भट ढसाढसा रडत महाराजांच्या चरणी कोसळले. त्यांनी महाराजांचे पाय घट्ट पकडले आणि अश्रूंनी महाराजांचे चरण प्रक्षाळले. ते काकुळतीने म्हणाले, बाबा, मला क्षमा करा. मी अज्ञानाच्या अंधारात होतो. मी मंदिरात दगडी शिवलिंग शोधत राहिलो, पण साक्षात जिवंत शिव इथे बसला आहे हे मी ओळखू शकलो नाही. दयाळू गजानन महाराजांनी जानकीराम भटांना प्रेमाने उठवले. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भटा, ईश्वराला बाह्य कर्मकांडाची किंवा फुलोऱ्याची गरज नसते. त्याला गरज असते ती फक्त अहंकारित निर्मळ मनाची. एक बेलपत्र जरी श्रद्धेने अर्पण केले तरी ते मजपर्यंत पोहोचते. त्या दिवसापासून जानकीराम भटांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ते महाराजांचे परमभक्त बनले. भक्तांनो, जानकीराम भटांच्या या कल्पकथेतून आपल्याला श्रावणातील भक्तीचा सर्वात मोठा धडा मिळतो. या श्रावण महिन्यात जर तुम्हाला गजानन महाराजांची आणि महादेवाची कृपा हवी असेल तर हा एक सोपा उपाय नक्की करा. स्वच्छ त्रिदल बेलपत्र घ्या. त्यावर चंदनाने ओम किंवा श्री गजानन लिहा. ते बेलपत्र आधी शिवलिंगावर आणि नंतर गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करा. अर्पण करताना ओम नमः शिवाय आणि गणगण गणात बोतेचा 108 वेळा जप करा. हे बेलपत्र तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, आजारपण आणि अहंकाराचा दोष दूर करून कुटुंबात शांती आणेल. भक्तांनो, या येणाऱ्या श्रावणात आपला अहंकार बाजूला ठेवून श्रद्धेने आणि नम्रतेने गजानन महाराजांची भक्ती करा. आपले शेगावचे राया तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही श्रावण विशेष कथा आणि जानकीराम भटांचा अनुभव आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा, हर हर महादेव आणि गणगण गणात बोते. हा पावन व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व गजानन भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत. हर हर महादेव. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.